तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या संशयातून सुरू झालेला पाठलाग अखेर एका तरुणाच्या रक्तरंजित हत्येत संपला आणि संपूर्ण महागाव उमरखेड परिसर सुन्न झाला। उमरखेड तालुक्यातील सुकडी येथे शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या भीषण घटनेत बजरंग दलाचे कार्यकर्ते गजानन मारुती सुरोश यांची निर्घृण हत्या करण्यात आली। दगांनी ठेचून झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। यवतमाळ महागाव महामार्गावरून एका बोलेरो पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गोवंश नेले जात असल्याची माहिती काही गोरक्षकांना मिळाली होती। बिजोरा टोल नाक्यावर संशयित वाहन वेगाने निघून गेल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला। गजानन सुरोशी यांनी देखील आपल्या वाहनातून त्या बोलेरोचा पाठलाग केला। रात्रीच्या अंधारात सुरू झालेला हा पाठलाग पुढे सुकडी गावाच्या दिशेने वळला आणि काही क्षणातच वातावरण रक्तरंजित झाले। आरोपानुसार बोलेरोमधील संशयितांनी अचानक वाहन थांबवून गजानन सुरोशी यांच्या वाहनावर दगड व लाकडांनी भीषण हल्ला केला। या हल्ल्यात वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली। स्वतःचा बचाव करण्याआधी सुरोश गंभीर जखमी झाले। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून गावोगावी संताप व्यक्त होत आहे। दरम्यान या घटनेचे काही CCTV फुटेज समोर आल्याची चर्चा असून पोलिसांकडून त्याची तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे। घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। विविध हिंदुत्ववादी संघटनांनी हत्येचा तीव्र निषेध करत कडकडीत बंदची हाक दिली। रविवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले। अनेक व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला। महागावातील वातावरण दिवसभर तणावपूर्ण राहिले। चौकात नागरिकांच्या चर्चांना उधाण आले होते। गोवंश तस्करी इतकी बिनधास्तपणे कशी सुरू आहे? महामार्गावर नियंत्रण आहे का आणि गुन्हेगारांना कोणाचा आशीर्वाद आहे का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।